नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, यंदा 21 डिसेंबर रोजी पौष मास सुरू होत आहे. तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष मास हा आस हेतू हिमाचल अखिल भारतवर्षाला हवाहवासा वाटतो. तो विशेषत्वाने त्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणामुळे. हा एक महत्त्वाचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला पूर्वापार भाकड मास म्हटले जाते. या मासातील पौर्णिमेच्या आधी अथवा नंतर पुष्य नक्षत्र असते, म्हणून या मासाला पौष हे नाव मिळाले. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे हे नक्षत्र विरक्ती वाढवणारे आहे. गुरु पुष्य योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. या योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. असे असले तरी पुष्य नक्षत्र विवाहासाठी योग्य नसल्याचे मुहूर्तशास्त्राने मत व्यक्त केले आहे. त्याही पलीकडे भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहासाठीच नव्हे तर इतर शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशुमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. पौष पौर्णिमेला राका हे विशेष नाव आहे. कविवर्य यशवंत यांनी संक्रांतीचा दिवस आठवतो का तुला, त्वा जेदवा फुलविलास मम भाग्य राका, असा हा पौर्णिमेचा उल्लेख करून तिला रमणीय केले आहे. तैश्य आणि सहस्य अशी याची आणखी दोन नावे आहेत. ऋतूमधील हेमंत ऋतूचा हा दुसरा मास. या महिन्यात उत्तरायण असते. या व्यतिरिक्त माघस्नान आणि शाकंभरी पौर्णिमा या दोन्ही महत्त्वाच्या तिथीविशेषामुळे पौष मास आपले महत्त्व राखून ठेवतो. यातही मकर संक्रांतीचा काल हा दानधर्म, व्रते, श्राद्ध कर्मे, तीर्थस्थान आदी धर्मकार्यासाठी प्रशस्त असल्याचे मानले जाते. अक्षय तृतीयेसारखेच मकर संक्रांतीला केल्या जाणाऱ्या धर्मकृत्यांना, त्यातही दानकर्मांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. या मासात शाकंभरी नवरात्रीही येते. त्यात सर्व प्रकारच्या भाज्यांनी देवीला सजवले जाते, नैवेद्य केला जातो आणि चैत्र तसेच शारदीय नवरात्रीप्रमाणे या नवरात्रीतही अनेक व्रते केली जातात. त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी बंगाल प्रांतात एक लोकोत्सव केला जातो. या दिवशी स्त्रिया आपापल्या घरच्या धान्याच्या कणग्यांना गवताची पेंडी बांधतात. ही पेंडी बांधत असताना त्या 52 पवटी हा शब्द सतत उच्चारत असतात. पवटी म्हणजे पटीने, कणगीतील धान्य 52 पटीने वाढो असा त्याचा अर्थ. पुढील वर्षाच्या धनधान्य समृद्धीसाठी हा विधी केला जातो. तर आंध्र प्रदेशातील गमल्ल जातीमध्ये संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरी पूर्वजांची पूजा केली जाते. असे असले तरी पौष महिन्यात मकर संक्रांतीच्या सणामुळे इतर व्रते महत्त्वाची नसल्यामुळे अनेकांना ती माहीत देखील नाहीत. गुजरातमध्ये पौष पौर्णिमेला लहान बहिणी आपल्या भावासाठी दिवसभराचा उपवास करतात. रात्री चंद्रपूजा करून तो उपवास सोडतात, म्हणून या पौर्णिमेला भगिनी पौर्णिमा म्हणतात. तर आदिवासींच्या मुंडा जमातीत पौष पौर्णिमेला खड्यातून धान्य आणून ते घरच्या कोठारात भरतात. त्या धान्योत्सवाला मगे परब असे म्हणतात. परब म्हणजे पूर्व, तसेच परब म्हणजे पर्व. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील कर्तापुरुष उपवास करतो. पौर्णिमेला स्नान करून तो प्रथम पितरांची पूजा करतो, नंतर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. एवढे झाल्यावर घरातील सर्व मंडळी नवीन तांदळाचे पोहे, गूळ, भात, भाकरी अशा पदार्थांचे सहभोजन करतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.